मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। बावनकुळेंच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा झालेली आहे। मंत्रिपद असताना मला पालकमंत्री पदाची लालसा नाही असं गिरीश महाजनांनी अप्रत्यक्षरित्या म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे। त्यामुळे आता या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाली। वादाच्या चर्चेवर गिरीश महाजनांनी आता स्पष्टीकरण देखील दिलंय। गिरीश महाजनांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहे। तो दौरा आटोपून आल्यानंतर महत्त्वाचा निर्णय ते घेतील अशी माहिती देखील आता याच निमित्तानं समोर येते। तर दोघांमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। आता त्यांचं आणि म्हणजे मुख्यमंत्री मोदयांचं उपमुख्यमंत्री बोलणं काय झालं, कशामुळे थांबवलं, पण ठीक आहे ना, त्याच्यात काय आता पालकमंत्री हे पद काय आता एवढं मोठं मंत्रीपद आमच्याकडे आहे। मी कुंभमेळा मंत्री पण आहे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री पण माझ्याकडे आहे। मला असं वाटतं की त्यामुळे कुठलेही वाद आमच्यामध्ये अजिबात नाही आहेत। आणि माझा तर मी तर कुठेही म्हटलं नाही। उलट नाशिकहून मला अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, आमचे आमदार म्हटलं कोणीही कॉमेंट द्यायची नाही, कोणीही बोलायचं नाही। मुख्यमंत्री मोदयांचा जो अधिकार आहे, ते आल्यावर जे निर्णय घेतील ते होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।